नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी फॉर विनर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण ग्रुप सी मेन्सचा पेपर झालेला आहे. तर इथे इतिहास या विषयाची एक्सपेक्टेड आन्सर आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात भाषिक व सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांतांची निर्मिती करून ही मागणी काँग्रेस पक्ष व तत्कालीन केंद्र सरकार यांनी मान्य केली असली तरी तिला मूर्त रूप देण्यासाठी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा असे मत मांडले होते? तर पुढील विधाने वाचून घेऊ. भारताची सुरक्षितता व स्थैर्याला अग्रक्रम, हे बरोबर आहे. भाषेच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने इष्ट नाही, हे चुकीचं आहे. प्रांतरचना करताना भाषा हा निर्णायक व मुख्य आधार समजता कामा नये आणि एक किंवा एकाहून अधिक सीमा आयोग नेमावे लागतील, तर हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये विधान बी आणि डी हे विधान चुकीचे आहेत. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 क आणि अ असं आहे. पुढचा प्रश्न बघूया. राजश्री शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मागासवर्गीय व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सवलती व वसतिगृहे सुरू केली, हे विधान बरोबर आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्था फक्त उच्चवर्णीय समाजापुरती मर्यादित ठेवली, तर हे विधान चुकीचं आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास त्यांनी विरोध केला होता, तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक समतेचा मुख्य मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता, तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ए आणि डी असं आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने सेनापती बापट यांच्या संबंधी बरोबर आहेत? सेनापती बापट यांनी इंजिनियर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेतली नाही, हे विधान चुकीचं आहे. सेनापती बापट यांनी सावकारांची प्रभावी वाणी व तेजस्वी लेखणी घेऊन नेतृत्व केले, हे विधान बरोबर आहे. सेनापती बापट हे सावकारांपेक्षा वयाने लहान होते, हे चुकीचं आहे. सेनापती बापट भारतात परतले ते 2 पिस्तुले व बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान घेऊनच, हे विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. पुढचा प्रश्न बघू. शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेल्या मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? तर याचं उत्तर पांडुरंग नंदराम भटकर असं आहे. पुणे जवळील देवाची आळंदी येथे 3 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये पुढीलपैकी कोणाचा सहभाग होता? शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत आणि तुळशीदास जाधव या सगळ्यांचा सहभाग होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19व्या शतकात महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होण्यास कारणीभूत ठरलेल्या व ब्रिटिशांची महसुली नीती स्पष्ट करणाऱ्या इसवी सन 1880 मधील कृती वतन कायद्याशी पैकी संबंधित वैशिष्ट्ये कोणती आहेत? इथे 5 विधाने दिलेली आहेत. सरकारने ठरविलेला शेतसारा देणे खतांना बंधनकारक होते, हे बरोबर आहे. शेतकऱ्यांनी सारा भरता यावा यासाठी पीक पद्धतीत बदल केला, हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळविण्याची सोय उपलब्ध केली, हे बरोबर आहे. शेतसारा रोख किंवा धान्याच्या रूपात भरण्याची सोय झाली, हे चुकीचं आहे. शेतीचे अंशतः व्यापारीकरण झाले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असा आहे. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रह, माणगाव परिषद आणि बहिष्कृत हितकरणी. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे अगोदर माणगाव परिषद, त्यानंतर बहिष्कृत हितकरणी सभा, त्यानंतर महाडच्या पाण्याचा सत्याग्रह आणि त्याच्यानंतर पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रह. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? श्रीपाद अमृत डांगे यांचे उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले, हे बरोबर आहे.
गांधी वर्सेस लेनिन या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, हे बरोबर आहे. श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगारांचे संघटन करून कामगारांच्या चळवळी उभारल्या, हेही बरोबर आहे. श्रीपाद अमृत डांगे यांनी युगांतर हे वृत्तपत्र सुरू केले, तर हे विधान चुकीचं आहे. तर युगांतर हे वृत्तपत्र बारिंद्रनाथ घोष आणि यांनी चालू केलं होतं, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अ ब क बरोबर असं आहे. पुढचा प्रश्न बघू. मुंबई येथे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता? गोपाळ गणेश आगरकर, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक. तर याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग नव्हता, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बकड असं आहे. पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या स्त्रियांना शिक्षण कार्यात सहकार्य केले होते? तर रखमाबाई केळकर, भगीरथीबाई देसाई, काशीबाई राऊत आणि इंदुमती देवी. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अ आणि ड, म्हणजे ह्या 2 लेडीजना त्यांनी शिक्षणात मदत केली होती, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. तर आज आपण इथे एक्सपेक्टेड आन्सर बघितलेले आहेत. हे काय फायनल आन्सर आहेत असं समजू नका. आयोगाचे आन्सर की आल्यास आपल्याला आन्सर लवकरच लक्षात येतील, परंतु आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी मी ही एक्सपेक्टेड आन्सर की टाकलेली आहे. माझं हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.